कालची जी घटना आहे कल्याण मधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे। हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील, जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे। तुमची बाजू द्या, म्हणजे दाखवा असं। आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे। ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहतात आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं। आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुखवण्याचं कारण नाही। पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, मास दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये। काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेलं आहे, हत्यारं चालवली त्याच्यावर, तसंच कालच्या त्या जो कोण शुक्ला होतं ना, त्याचं तोंड कोणी सुजवलं, हातपाय कोणी तोडले, तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये। मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे MTDC मधलं कोणीतरी आहे, माणूस, व्यक्ती आहे, जो मराठी माणसाला मास दाखवत होता, राग दाखवत होता काल, त्याला तातडीने एक तर बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं। हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते, हा मास कधी नव्हता। अनेक भाषिक लोक इथे राहतात, आमच्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, हे वाद कधी नव्हते। पण हे व्हेज नॉनव्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही, इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही, कुठून सुरू झालंय? होय, आमच्या हिंदुत्वात, आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मांस मच्छी खातो ना, कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं। मग आता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला? आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेला तर त्याची OC रद्द केली पाहिजे। मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची OC रद्द झाली पाहिजे, त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे। जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे, ही आमची मागणी आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील, ह्या मातीतले असतील, तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र द्रोहाचा आणतील। अनेकदा आपण पाहतो मुंबईमध्ये देखील, आपल्या ठाण्यात देखील होत असेल, हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं। न्यू कफ परेड, कफ तुम्हाला झालाय, आम्हाला कशाला खोकला त्याचा? वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अप्पर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा, कशाला ही सगळी नावं बदलताय? यांचेच एक मंत्री आहेत लोधा, विचारा काय नक्की आहे। आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे। हे सरकार कोणाचंच नाहीये, EVMचं सरकार आहे। हिंदी में मेरी यही भूमिका आहे आणि म्हणून मी मराठीत बोललोय। बघा, हेच आम्ही सांगतोय, भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल, ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना, आम्ही विधान भवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत। चुकीचं काय आहे? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? अरे ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे, हे जे बोललं जातं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचा काय हे होता, आज मी एक मोठा खुलासा करतोय। 9 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचा निर्माण झाला
बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधून आले होते. रघुनाथ मोंडाल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आले. स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना. हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते. काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं. त्यांचा पराभव नाही केला. संविधान समितीमध्ये त्यांना आणलं. त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर 99% सदस्य काँग्रेसचे होते. काँग्रेसचे. असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचा म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली. तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही कसं म्हणताय काँग्रेसचा काहीच संबंध नाही? 0.1% संबंध आहे ना. हे मुळात जरी केलंच ही काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती? आपण वर्तमानात जगूया. बोला. मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये. तो जो कालचा वाद होता आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य, ईव्हीएमचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागला? गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपरवळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवडी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा. वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, त्याला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया. मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही अपेक्षित आहोत, पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झालाय, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल. आणि राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते, भाजपचं सरपंच होणार कोणी, हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली. पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब, आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या. तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. हमारी अधिकृत भूमिका यही है कि ये जो वाद निर्माण हुआ है, ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का, महामानव का, उससे निर्माण हुआ है. मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना जरूरी है. यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया, वो मान्य करे. भाजपा की भूमिका है ये मान्य करे, माफी मांगे और उनको बाजू में किया जाए.
बिल्कुल ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है, लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ, मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं, मुझे नहीं लगता कोई हम डरते हैं। हम सभी पे दर्ज कीजिए, कोई डरता नहीं है। हमारी मांग यही है कि गृह मंत्री जी इस्तीफा दे, क्योंकि उन्होंने महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया है। एक मिनट ये कार्रवाई अभी हम तो अपेक्षित आज ही कर रहे हैं, लेकिन अधिवेशन कल खत्म हो रहा है। अगर आप देखिए तो मंत्रियों को अपने पोर्टफोलियोज भी पता नहीं है, कैसी चल रही सरकार। अगर अभी से ऐसे झगड़े हैं, जो एक डीसीएम है वो मांग रहे हैं हमें नगर विकास दीजिए, हाउसिंग दीजिए, एमएसआरडीसी दीजिए, ये स्वार्थी क्यों बन रहे हैं लोग? जनता की सेवा करें, हुआ है ना आपका 2.5 साल मुख्यमंत्री करके। आदित्य जी, कल देवेंद्र जी ने जो मुद्दा के भाषण में कहा कि भारत जोड़ो पे नक्सली संगठन जो है वो उसमें शामिल थे, और काठमांडू में अभी हाल ही में 15 नवंबर को बैठक हुई। देखिए मैं आपको एक बात स्पष्ट करना चाहता हूँ, वो ना कांग्रेस पे इल्जाम लगा रहे थे, ना राष्ट्रवादी पे लगा रहे थे, ना किसी पे लगा रहे थे, ना भारत जोड़ो पे लगा रहे थे। वो यही कहना चाहते थे कि पिछले 10 सालों में हो या पिछले 2.5 सालों में हो, केंद्रीय गृह मंत्रालय जो है वो फेलियर हुआ है। क्योंकि अगर ये इतने सारे टेररिस्ट हमारे देश में ऑपरेट कर रहे हैं, बाहर देश में ऑपरेट कर रहे हैं, और इनको जानकारी है लेकिन केंद्र के गृह मंत्री को नहीं है, तो इनका आरोप सीधा सीधा केंद्र के गृह मंत्री पे है, ना भारत जोड़ो पे, ना किसी पे है। ये घबराने की बात नहीं है, ये शर्म महसूस करने की बात है कि अगर कोई इंसान इतने महत्वपूर्ण पद पे आके डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान करे तो ये शर्म महसूस करने की बात है, घबराने की बात नहीं है। नुसतं खातायत, बाकी काही नाही। हेच तुम्ही विचार करा ना, आतापासून असा स्वार्थीपणा आहे जे बघा, एक सीएम 2 डीसीएम, त्याच्यात एक डीसीएम दादा आहेत, दुसरे डीसीएम जे घटनाबाह्य मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री, चेहरा तसाच असतो सदैव। ते एवढं स्वार्थीपणा आहे की गृहनिर्माण पण आम्हाला पाहिजे, नगर विकास पण आम्हाला पाहिजे, एमएसआरडीसी पण आम्हाला पाहिजे। हा स्वार्थीपणा कशाला आहे? झालंय ना, सरकार बनलंय ना, जे काही खातं मिळतंय काम तर करून दाखवा ना, चांगलं काहीतरी करून दाखवा, लोकांची सेवा करा। अहो बघा, काल जे सांगितलं ना की एवढे अतिरेकी देशात फिरतायत आणि एवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं जर तुम्ही खरोखर भाषण जर नीट ऐकलं, कारण मी परत ऐकलं, कारण एवढं डेंजरस लोक जर आपल्यामध्ये फिरत असतील, त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्री हे फेलियर आहेत। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।